आज आपण गणेश जयंतीनिमित्त विदर्भ स्पेशल पुरणपोळीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी चणा डाळ घेतली, 1 चमचा तांदूळ घेतले, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये आवश्यक पाणी टाकले, अर्धा चमचा तूप टाकले आणि कुकरला 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान शिजवून घेतली। बघा अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ शिजलेली आहे। त्याला एकत्र करून घेतले आणि त्यामध्ये मी समप्रमाणात गूळ टाकले। आता परत डाळीला आणि गुळाला मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। गुळाचा पाक झालाय बघा। नंतर मी याला घट्ट होईपर्यंत छान शिजवून घेतले। बघा अशा पद्धतीने। बघा आता डाळ घट्ट होत आली आहे। आता मी याला खाली उतरून घेणार आहे आणि त्यामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकणार आहे। नंतर मी एका बाउलमध्ये अशा पद्धतीने चाळणी ठेवली आणि गरम गरम पुरणच मी बारीक करणार आहे, कारण अशा पद्धतीने लवकर पुरण बारीक होतं। बघा आपलं पुरण बारीक झालं आहे। आता मी त्याला परत व्यवस्थित फिरवून घेणार आहे आणि थंड होईपर्यंत ठेवणार आहे। बघा आता आपण पुरणपोळी करूया। नंतर मी अशी गव्हाच्या पिठाची पाती तयार करून घेतली, त्यामध्ये मी अशा पद्धतीने पुरण भरून घेतले आणि अशी पतली पतली पुरणपोळी लाटून घेतली। नंतर मी तव्यावर तूप टाकले आणि पुरणपोळी शेकून घेत आहे। बघा अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार झाली। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। पुरणपोळी दूध, दही आणि तुपासोबत सर्व करावी।